मनोज जरांगे यांची काल साताऱ्यात रॅली झाली। दरम्यान त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांनी रॅलीनंतरच्या सगळ्या गाठीभेटी रद्द करून विश्रांती घेतली आहे। आज पुण्याला निघण्याआधी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला असून नियोजित सगळे दौरे पूर्ण करणारच असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला। कोरेगावचे आमदार महेश शिंदेंनी केलेल्या टीकेवर भाष्य करताना जरांगेंनी त्यांना पक्ष मोठा वाटत असून जात दुय्यम वाटते, मात्र निवडणुकांनंतर त्यांना जात काय असते ते कळेल असा टोला देखील लगावलाय। देवेंद्र फडणवीस अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यक्रमाला परवा आले होते या ठिकाणी। तर त्यांनी असं म्हटलंय की इतिहास शिव्या शाप देणाऱ्यांना लक्षात ठेवत नाही, कर्तृत्ववान व्यक्तींनाच लक्षात ठेवतो। थेट रोग आपल्याकडे होता का? आपलं काय मत आहे? माझं नाव घेतलं, नाव नाही घेत, ते स्ट्रोक चुकायला लागले। बरं, तुम्ही काल भाषणात का आमदारावर टीका केली? कोण आहे आमदार? ते साताऱ्यातल्या एका आमदारावर टीका केली तुम्ही काल भाषणात। सगळे मलाच माहित नाही, मला कोणीतरी सांगितलं, कोणतरी आमदार म्हणला ना ते काय रद्द करतो म्हणे, तुझा अर्ज रद्द करतो, लाडकी बहिणीचा काहीतरी होतं ना ते, म्हणजे हिनवल्यासारखं मराठ्याला। काल महेश शिंदेंनी तुमच्या टीका केली। नाव तर माहिती आहे तुम्हाला, मला पटकून सांगून टाकायचं, मी एकाच नाव घेतलं असतं ना लगेच। काल महेश शिंदे तुमच्या टीका केली। 30 वर्ष झोपला होता का तुम्ही? बारामतीकरांचं सरकार होतं त्यावेळेस 30 वर्ष तुम्ही झोपला होता का? तुम्ही त्यांची टी व्ही जळलेली असेल त्या टायमाला, त्यांना माहीत नसतं। साष्ट पिंपळगावचं आंदोलन सुरू होतं तेव्हा कुणाची सत्ता होती? उद्धव ठाकरे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस यांची फजिती नाही केली इतकी त्यांची केलेली। यांना काय बघा राजकारण सुचतं, यांना ना पक्ष मोठा वाटतो, जात मोठी नाही वाटत, पण जेव्हा पडतेल ना तेव्हा जातीची किंमत कळते, तवर नाही कळत। आमच्याकडे तसंच होत होतं, तसं तुमच्याकडे बी केलं आहे आम्ही, असं नाही सगळा मराठाच आहे की, पण आता जास्त पेटला आहे। दमदारा म्हणा, तुम्ही जितकं मराठ्यांच्या मागं लागता तितका त्रास होणार तुम्हाला। साहेब, नारायण राणेंनी एक विधान केलं होतं की मनोज जरांगे